शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आज एक विषय आहे वेगळा की बाबा झाडाला जे NPK लागतं, मायक्रोन्यूट्रिएंट लागतं, हे जे आपल्या डोक्यात बसलेलं आहे, लक्षात आलं का? ते आता मी बघा घरी मी त्याच्यासाठी प्रयोग केला आहे. आणि ते एक बाळ हे घेऊन या. आता बघा, आता हे मिरचीचं झाड आहे. आता ह्याला 3 मोठ्या मिरच्या लागलेत बघा. जरा क्लोजअप घेऊन बघा, मोठ्या मिरच्या लागलेल्या आहेत. लक्षात आलं का? हे अंदाजे 1.5 महिन्यापूर्वी लावलेलं आहे आणि ह्याचं वजन 50 ग्रॅमसुद्धा नाही आहे. लक्षात, आता पाणी त्याच्यात ॲड केल्यामुळं ते 100 ग्रॅमपर्यंत झाला असेल. आता तुम्ही सांगा, ह्याला काय घातलेलंच नाही आम्ही. ह्याला पानं आहेत भरपूर, बरोबर. ह्याला 1 2 3 4 मिरच्या आहेत. फुल अजून नवीन यायला लागलं नाही, ह्या फुलं पण यायला लागलेत. तर ह्याचा विचार करा, हे काय आहे? म्हणजे आपल्या जे डोक्यात NPK बसवलं आहे की हे लागतं, ते लागतं, ते लागतं, तर हे तुम्हाला इथं कुठं दिसून येते? तर सगळ्यांनी लक्षात ठेवा की NPK लागतं, लागत नाही असं नाही, पण फार कमी लागतं. आता आम्ही ह्याला काय केलं, अशी 40 झाडं एकाच ह्याच्यावर आहेत आणि ह्या मिरच्या आम्हाला महिनाभर पुरतात. लक्षात आलं का? 3-4 मिरच्या आमच्या लागतात. आमचा शेतकरी 4 मिरच्या घरी लागतात. 50 एकर रान आहे, पण तो विकत आणतो मिरच्या. त्याला किती केमिकल वापरले असतात तुम्हाला सांगा. आता ह्यात आम्ही काहीच वापरलं नाही. आम्ही ह्याला काय केलं, बायोरिच अल्ट्राशी सोडले आणि थोडी शेंगदाणा पेंड टाकले. आता तुम्ही इथं जर बघितला तर ह्याच्यामध्ये हे बघा वांगी आहेत, बरोबर. ही कोबी आहे. आता हे बघा किती हे आहे. आता ह्याला जरा कीड आली आहे, लक्षात आलं, कारण वरून काही मारलेलं नाही आम्ही ह्याला. तर एकदम काय न करता हे बघा किती क्लिअर आहे, काय घातलेलं नाही, काय केलेलं नाही आहे. एकदम सोपी साधी पद्धत आहे. आपणाला वाटतं आता हे बघा, ह्याला आता हे लागलेलं आहे, फूल लागलेलं आहे. ह्या वांग्याला जवळून घे जरा बाळ, हे फूल लागलेलं दिसते. आता ह्याला काय घातलेलं नाही, हे एवढं कसं वाढलं ह्याचा थोडा विचार करा. म्हणून सगळ्यांनी आपल्या डोक्यामध्ये जे NPK बसलंय ते क्लिअर कट काढून टाका. लक्षात आलं का? तुम्हाला फार कमी खर्चामध्ये एकदम साध्या पद्धतीनं कुठली बी गोष्ट येऊ शकते. हे आम्ही घरी तुम्हाला हे करून दाखवतोय. ह्याला बघा एवढीच मुळं आहेत, एवढंच हे आहे, दुसरं काही नाही आहे. बघा चमत्कार, एकदम सोपी साधी पद्धत आहे. ह्याच्यात कुठलं कीड नाही, रोग नाही, बोकड्या आलेला नाही आहे. एकदम साधी पद्धत आहे. आणि ह्या मिरच्या आता आपण घरी खाऊ शकतो. आता हे वाढायला लागले, ह्या 3 मिरच्या तोडल्या की परत 3 नवीन तयार होतील. तुम्हाला किती लागतं? एका ह्याच्यावर जवळजवळ 40 हे बसतात आणि मग 4×12 120 मिरच्या झाल्या म्हणजे भरपूर झालं तुम्हाला महिन्यामध्ये. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे NPK जे डोक्यात बसलेलं आहे ते काढून. तर मला वाटतं मिरची करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यासाठी एक चांगला अनुभव आहे. तुम्ही केमिकल टाकलं की काय होतं, खाली विकनेस येतो. लक्षात आलं, मुळं कुसतात आणि झाड वीक झालं की मग बोकड्या आला, हे आला, ते आला चालू होतं. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, NPK क्लिअर कट डोक्यातून काढून टाका. तर आपण इथंच हा एपिसोड संपवूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो.